आरक्षण ठेवलं सरकारनं नेमकी इथं गडबड केली मराठा मागास तिथं झाला काहींच्या नोंदी ओबीसी आरक्षणात निघाल्या पण 10% आरक्षण 27% आरक्षणात 50%च्या आत दिलं म्हणून ते आम्ही घेतलं आज त्याची सुनावणी होती माननीय न्यायालयानं ती तारीख पुढे सुनावणी पुढे ढकलण्यास नकार दिला न्यायालय मराठ्यांच्या बाजूने उभा आहे सत्याचा विजय झालाय पण ते आरक्षण टिकलंच का कारण ते 50%च्या वर गेल्यामुळे आम्हाला त्याच्यावर शंका आहे कारण या पोलीस भरतीत मराठ्यांना त्याचा उपयोग करून घेता येत नाही मग जर पुन्हा ते 1 वर्षाला टिकलं नाही तर आमच्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटलं होईल म्हणून आम्ही ते घेत नाही ते 50%च्या आत वेगळा प्रवर्ग करून जर दिलं तर मराठी ते घ्यायला तयार आहे किंवा 70% आरक्षणाच्या आत घेतलं आणि आरक्षणाची जर मर्यादा वाढवली तरी आम्ही घ्यायला तयार आहे कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50%च्या वर गेल्याच्या नंतर आरक्षण नाही दिलं आणि तसं 2018ला मराठ्यांना जे आरक्षण 13% दिलं होतं ते टिकलं पण नाही त्यामुळे पाठीमागचा अनुभव आहे आम्हाला आमच्या लाखो लेकरांचं वाटलं झालेलं ज्या लेकरांच्या निवडी झाल्या त्यांच्या आजपर्यंत नियुक्त्या झालेल्या नाही त्यांचं वय निघून चाललंय तरी त्यांना ती नोकरी मिळत नाही आम्ही आंदोलन करून सरकारला अधिसंख्या पद निर्माण करून ते पोरं घ्यायला लावले पण शेवटी मराठ्यांना लढा होत लागला महाराष्ट्रात मराठ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सारखी तिला वेळोवेळी बजेट कमी पडतंय त्याच्यासाठी आंदोलन करून आम्ही ते देतोय तसं इथल्याही तुम्हाला हे माहिती आहे महामंडळ काही इथल्या मराठा आत्ताच 1 वर्षापूर्वी दिलं निधी आहे का नुसतंच ओपन केलं चालू आहे त्यावेळेला काहीच नाही आता फंड नाही का सर तुम्ही मराठा समाजाला मी पाय पडून तुमचा मुलगा म्हणून सांगतो जातीचं कल्याण करायचं असलं तर एकजूट राहा महामंडळाला निधी घ्या सारख्या संस्था उभं करायला समाजाचा दबाव निर्माण करा आरक्षण घ्या ते मिळवून देण्यासाठी आम्ही लढू लागतो तुमच्याशी जाता जाता तुमचा जास्तीचा वेळ नाही घेत तुम्ही खूप विराट संख्येनं खरंच कर्नाटक मधला या भालकी परिसरातला तुम्ही मराठा समाज जमून दाखवला त्याबद्दल महाराष्ट्राच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं तुमचे मनापासून धन्यवाद कारण असे जर मराठी यायला लागले तर देशात कमी नाही येत आपण देशात आपला आकडा खूप मोठा आहे सगळ्या राज्यात आपण आता आपली सभा अमेरिकेत सुद्धा होणार आहे तिथल्या मराठ्यांना दुबईतले मराठी 4 महिन्यापासून मागे लागले की तुम्ही या आता तिकडे जायचं म्हणजे पंचायतीच आहे